शिवाजी जय शिवाजी शिवाजी जय शिवाजी महादेव महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव बस पाच मिनिटं बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शाहू महाराजांचा जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर या जिल्हा वकील संघामधून आपण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघतोय तर संघर्ष योद्धा श्री मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनास या जिल्हा वकील संघाचा पूर्णपणे प्रोत्साहनार्थ व समर्थनार्थ पूर्ण पाठिंबा असून त्या निमित्तानं आम्ही आज रोजी जिल्हा वकील संघामधून मूक मोर्चा काढलेला आहे। मी जिल्हा वकील संघाचा अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट अशोक कत्रुमुळे या मूक मोर्चाच्या निमित्ताने या महाराष्ट्र शासनास व जे बी शासन दरबारी असतात त्यांना निवेदन करतो की या आज आपण जर बघितलं मागील 2 ते 3 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रभर हे मराठा मोर्चे निघालेले होते। मोर्चे निघाल्याच्या नंतरही जसा पाहिजे तसा प्रतिसाद हा मराठा समाजास आरक्षणासंबंधी मिळालेला नव्हता। त्या संदर्भातच आपले मनोजदादा जरांगे यांनी एक शेवटची लढाई म्हणून मुंबई इथे आझाद मैदानावर पूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज जमा झालेला असून आज दादा त्यांचे नेतृत्व करत आहेत। तर या मराठा समाजाची जर अवस्था आपण आज जर बघितली, खेड्यापाड्यातील वाडी वस्त्यावरील गोरगरिबांची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे। आज ज्या काळामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने सातबारा होता, आज कोणाच्या नावावर सातबारा नाहीत। दुसरी गोष्ट, आज त्यांच्या मुलांची जर परिस्थिती जर बघितली तर ते पूर्णपणे शिक्षण घेऊ शकत नाहीत, शिक्षणाचा खर्चही ते पुरवू शकत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये आज हे मराठा आरक्षण मराठा समाजासाठी मिळणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून ह्या गोरगरिबांच्या वाड्या वस्तीवरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न, सामाजिक प्रश्न व त्यांचे आर्थिक प्रश्न व नोकरीतला प्रश्न संपेल। त्या निमित्ताने आज आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जिल्हा वकील संघ पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आहे व पूर्ण समर्थनार्थ आहे। त्या निमित्ताने हा आज शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा आम्ही आज काढलेला आहे। त्या निमित्ताने आपल्या चॅनलच्या निमित्ताने आपण सर्वांना निवेदन करू इच्छितो की जास्तीत जास्त मनोजदादा जरांगेंना समर्थनार्थ प्रोत्साहन द्यावं ही नम्र विनंती। मी ॲडव्होकेट के.जी. भोसले, माजी अध्यक्ष जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर। आज आम्ही जिल्हा वकील संघातर्फे मनोजदादा जरांगे यांच्या समर्थनार्थ, त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ मूक मोर्चा काढलेला आहे आणि आम्ही असं दाखवून देऊ इच्छितो की सर्व वकील जे आहेत तर ते मनोजदादा जरांगेच्या पाठीशी आहेत आणि मनोजदादा जरांगे यांच्या उपोषणाला आमचं समर्थन आहे। हे करण्यासाठी आजचा हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, शासनाने त्याकडे वेळोवेळी जे आहे ते दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून मनोजदादा जरांगे व सर्व मराठा समाज हा मुंबईत जाऊन धडकलेला आहे। त्या ठिकाणी त्यांचे उपोषण चालू आहे आणि म्हणून त्यांचं समर्थन करण्यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येने जे आहे वकील बांधव या ठिकाणी आलेलो आहे। आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा आणि मनोजदादा जरांगेचं उपोषण संपवावं अशी विनंती करते। ॲडव्होकेट योगेश शिवाजीराव तुपे, सचिव जिल्हा वकील संघ। या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला आम्ही एकच विनंती करणार आहे की गरजू मराठ्यांनी हा जो मोर्चा काढलेला आहे आणि जो मोर्चा जे उपोषण आज मुंबई इथे चालू आहे ते शेवटचं उपोषण आणि शेवटचा आमचा एक मोर्चा असणार आहे। या संदर्भामध्ये शासनाला आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्यावं। आज जर बघितलं तर आज आमच्या मोर्चामध्ये आठा पगड जातीचे, मुसलमान, बाकी सर्व जातीचे बांधव आमच्या सोबत आहे। त्यांची सगळ्यांची ही विनंती आहे की मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं। शासनाला मी वकील संघाकडनं हीच विनंती करतो। माननीय मनोजदादा जरांगे यांच्या या आंदोलनाला आम्ही वकील संघातर्फे पाठिंबा देतो। ॲडव्होकेट के.जी. भोसले,
माजी जिल्हा सरकारी वकील, माजी अध्यक्ष जिल्हा वकील संघ, आज जे आहे आज आपण या ठिकाणी जे आहे वकिलांनी जिल्हा वकील संघातर्फे मनोज दादा जरांगेच्या समर्थनार्थ मोर्चा काढलेला आहे आणि शासन जे आहे ते शासन आजपर्यंत दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा जरांगे दादांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आलेलो आहे। आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर मराठा समाजाचे प्रश्न आरक्षण देऊन सोडवावे, या अशी विनंती